संगमनेर तालुक्यातील मांडवे बिरेवाडी गावांच्या शिवेवर नियमांचे उल्लंघन करून पोल्ट्री शेड सुरू असल्याचा आरोप करत संबंधित पोल्ट्री शेडवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतोष माणिक गळंगे यांनी केली आहे। प्रशासनाने कारवाई न केल्यास 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बिरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। गळंगे यांनी दिलेल्या निवेदनातून म्हणले आहे की त्यांच्या घराच्या परिसरात कुक्कुटपालन शेड सुरू आहेत। या पोल्ट्री शेडमुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी, माशांचा उपद्रव तसेच मृत कोंबड्यांची योग्य विल्हेवाट न लावल्याने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप गळंगे यांनी केला आहे। तसेच पोल्ट्री शेडमध्ये सांडपाणी व कोंबड्यांच्या विष्ठेच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक शोषखड्डे तसेच पक्के काँक्रिटीकरण नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। पोल्ट्री शेडमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे सांगत संबंधित ठिकाणी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नियमांचे पालन होते की नाही याची तपासणी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। विशेष म्हणजे गळंगे यांचे बंधू भारतीय सैन्यात कार्यरत असून त्यांचे कुटुंबीयही याच परिसरात राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे संबंधित कुटुंबाच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। संबंधित पोल्ट्री शेडची शासकीय अधिकाऱ्यांमार्फत तातडीने संयुक्त पाहणी व मोजणी करण्यात यावी। तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित पोल्ट्री शेडवर कायदेशीर कारवाई करून अनधिकृत शेड कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत अशी प्रमुख मागणी गळंगे यांनी केली आहे। नमस्कार, मी संतोष माणिक गळंगे, राहणार मांडवे बिरेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। आमच्या घराच्या शेजारील पोल्ट्री व्यवसायामुळे आमच्या घरात व इतरत्र परिसरामध्ये खूप माशांचं साम्राज्य तयार झालेलं आहे। ते माशांच्या साम्राज्यामुळे आमच्या घरातील लहान लहान मुले त्यांच्या तोंडात, जेवणात, शिजलेल्या अन्नामध्ये माशा पडत आहेत आणि साहेब जेवताना पण आम्हाला त्या माशा एका हाताने अशा हाणावं लागतात आणि मग जेवण करावं लागतं। नाहीतर रोज 4-5 माशाही ताटात पडून जातात। कुठलंही अन्न खात असताना माशांना एक वेळेस खाण्याचा घास कमी करावा लागतो आणि त्या माशा हाणावं लागतात। ही अशी परिस्थिती आमच्या घराच्या परिसरामध्ये पोल्ट्री व्यावसायिकांमुळे झालेली आहे। त्यांच्यामध्ये त्यांचं कुठलंही व्यवस्थित काँक्रिटीकरण नाही आहे, कुठलीही फवारणी घेत नाही आहे आणि ते फक्त त्यांचे पैसे कसे वाढतील याच्याकडे त्यांचं लक्ष आहे। इतरत्र लोकांना किती त्रास होतो याची त्यांना कुठलंही काही देणं घेणं नाही आहे। म्हणून आमच्या घरामध्ये 2-3 दिवसांनी कोणी ना कोणी आजारी पडत असते। लहान मुले छोटी त्यांना सारखे जुलाब वगैरे होतच असतात ते या माशांमुळे। आणि प्रत्येक रूममध्ये घराच्या जर गेले साहेब तर अशा माशा जसं मूळ वाजतंय, भुंग असा आवाज येतो ना, अशा पद्धतीत त्या माशा वाजतात। म्हणजे जर कोणी पाहुणा माणूस आला तर तो घाई आमच्या घरी चहा पिईल किंवा जेवण करेल असं कधी होतच नाही। आम्हालाच आता त्या घरामध्ये राहावं की नाही राहावं अशी परिस्थिती निर्माण झाली आणि घराच्या आजूबाजूला 40-50 फुटावरती जरी शेड होत असतील याला प्रशासनच जबाबदार आहे। त्याच्यामधून आमच्या जीवितास हानी आहे। शेडचं तसं शासकीय नियमानुसार जर पाहिलं तर 500 मीटर हे अंतर आहे, 1500 फूट। तर तसं काही तिथं मोजायला जर गेलं तर हे 50 ते 300 फुटापर्यंत शेडचे लोकवस्तीमध्ये शेड उभारलेले आहेत आणि ते चालवले जातात। याच्यावरती प्रशासनाने दखल घेतली पाहिजे। आणि मी 14 ऑगस्ट 2026 रोजी उपोषणाला बसत आहे या माशांच्या त्रासामुळे पोल्ट्री व्यवसायाच्या। तरी मी आज 8/8/2026 रोजी पोलीस स्टेशनला, घारगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहे आणि निवेदन दिलेले आहे। तरी आमच्यावरील जो अन्याय आहे तो दूर होईपर्यंत मी ते उपोषण सोडणार नाही। यापूर्वी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही प्रत्यक्ष पाहणी किंवा कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेविरोधात 14 ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे। तसेच जोपर्यंत सर्व मागण्यांवर प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा दावाही त्यांनी निवेदनाद्वारे केला आहे।
या निवेदनाच्या प्रती त्यांनी शासन प्रशासनासह संबंधित विभागांना दिल्या असल्याचे सांगितले. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.